हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. खूप कर्ज झाला आहे, पैशांच्या खूप समस्या येत आहेत. काय करावं काही सुचत नाही. खूप उपाय करून झाले, सेवा करून झाले, तरी सुद्धा फरक पडत नाही. तुम्हाला कर्जमुक्ती करायची आहे, पैसा तुम्हाला हवा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याच जणांना ही समस्या असते, मला सुद्धा बऱ्याच कमेंट्स येत असतात. तर मी हा व्हिडिओ घेऊन आले. एक छोटासा उपाय शनिवारी आपल्याला करायचा आहे. शनिवारी तुम्ही हा उपाय जर केला तर कितीही लाखांची करोडोंची कर्जमुक्ती दूर होणार आहे. कितीही पैशांच्या समस्या असो, कितीही कर्ज असो, दूर होईल. पैशांच्या सगळ्या समस्या दूर होतील, असा हा उपाय आहे. आणि हा उपाय आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी दिलेला आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला हा उपाय दिलेला आहे. तर हा उपाय बऱ्याच जणांचा केंद्रात सक्सेस झाला आहे आणि सक्सेस होईलच. कारण आपले गुरुमाऊली आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करत नाही, ते नेहमी चांगलं मार्गदर्शन करत असतात. ते जे काही सेवा उपाय देत असतात त्याने आपलं भलं होतं. तर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल किंवा इतरांना असेल तर इतरांना हा व्हिडिओ द्या किंवा ही माहिती द्या. आणि तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा. तर गुरुमाऊलींनी कोणता उपाय दिला आहे, कशा पद्धतीने तो करायचा, कोणत्या दिवशी करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बऱ्याच कमेंट्स येत असतात की ताई कर्जमुक्ती होत नाही किंवा सारखं सारखं कर्ज घ्यावं लागतं. पैशांच्या आम्हाला अनेक समस्या येतात. म्हणजे थोडं पैशांचं व्यवस्थित झालं की पुन्हा पैशांच्या समस्या येतात. असं होत असतं. पैशांमध्ये बरकत होत नाही, महिना संपत नाही, त्याच्यात आमचा पैसा संपतो, आम्हाला पैसा पुरत नाही. अशा एक नाही अनेक समस्या आहेत. अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर या समस्या येतात आणि आरोग्याच्या समस्या सुद्धा घरात येत असतात, त्यामुळे सुद्धा पैसा जातो. तर आरोग्याच्या समस्या सुद्धा तुमच्या दूर होतील. तर असा हा प्रभावशाली सुंदर उपाय आहे. आता हा उपाय करत असताना तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कारण उपाय जर चुकला तर तो तुमचा सक्सेस होणार नाही आणि तुम्हाला मग त्याचं काही फळ मिळणार नाही, म्हणजे तुमच्या या समस्या दूर होणार नाही. म्हणून स्टार्टिंगपासून एंडपर्यंत व्हिडिओ बघा. महिलांनी बघा, पुरुषांनी बघा, सगळ्यांनी बघायचं आहे. कोणी हा उपाय करू शकतं किंवा दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही, दुसऱ्यांची कर्जमुक्ती असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. शनिवारीच करायचा, कोणताही वार घ्यायचा नाही. शनिवारी तुम्हाला कणिक मळायची. आता कणिक घेताना फ्रीजमधली जी आधीची कणिक असते, शिळी कणिक, ती घ्यायची नाही. थोडीशी कणिक मळायची ताजी आणि त्या कणकेत तुम्हाला साखर घालायची आहे. म्हणजे साखर टाकायची, दळून टाकू शकता किंवा अशी साखर टाकू शकता. ती साखर त्यात मिक्स करायची. मळताना टाका किंवा मग तुम्ही गोळा घ्या आणि त्या गोळ्यात टाका, परंतु कणिक ही ताजीच असावी, शिळी नसावी. आणि त्या कणकेत साखर टाकल्यानंतर त्याचे 51 गोळे तुम्हाला करायचे आहेत. त्याचे लाडू करा किंवा तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तसा शेप तुम्ही देऊ शकता. 51 गोळे केल्यानंतर तुम्हाला एखादं झाड बघायचं आहे. मग तुम्ही पिंपळाचं बघू शकता, म्हणजे पिंपळाचं असेल, वडाचं असेल तर अतिशय उत्तम. पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली तर काळ्या मुंग्या असतातच. तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते 51 गोळे तिथे ठेवायचे आहेत. म्हणजे काय होईल की ते गोळे ठेवल्यानंतर त्या काळ्या मुंग्या, म्हणजे आधी बघायचं तिथे काळ्या मुंग्या असतात का, ती जागा चेक करून घ्या. काळ्या मुंग्या असायलाच हव्या, फक्त गोळे ठेवून होणार नाही. तर ते काळ्या मुंग्यांनी ते गोळे खायला हवे. म्हणजे ते जसं जसं गोळे खात जातील, तुमचं पीठ संपत जाईल, तसं तुमची कर्जमुक्ती होत जाणार आहे. तुमच्या पैशांच्या समस्या हळूहळू दूर होत जातील. तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल. तुमचा जो काही पैसा इकडे तिकडे अडकतो आहे आजारपणात किंवा दुसऱ्या ठिकाणी वायफळ खर्च होतो आहे, तर तो तुमचा संपणार आहे. तो तुमचा होणार नाही वायफळ खर्च, आणि आजारपण तुमचं दूर होईल, अशी गोष्ट होणार आहे. तर त्यासाठी काळ्या मुंग्या तिथे बघा नेहमी येतात, त्याच ठिकाणी तुम्हाला ते गोळे ठेवायचे आहे. ही गोष्ट तुमची होणार आहे. तर आता हा उपाय तुम्ही शनिवारी केला. आता आज तुम्ही केला, आज शनिवार आहे, तर त्यानंतर पुढच्या शनिवारी करायचं, परत पुढच्या शनिवार, असे तुम्हाला 11 शनिवार करायचे आहेत. आता 11 शनिवारमध्ये महिला करतील तर महिलांचे पिरियड्स येतील. आता ही साधी गोष्ट आहे. पिरियड्स आले तो शनिवार सोडून द्यायचा आहे.
तो पकडायचा नाही. आता तुमचे 3 शनिवार झाले, पिरियड्स आले, त्यानंतर 4 दिवस सोडायचे, नंतर पुढचा शनिवार आला तर तो 4था दिवस पकडायचा. म्हणजे हे आधीचे म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगपासून करायची गरज नाही. परंतु जास्त शनिवार सोडू नका, फक्त पिरियडचे 4 दिवस सोडायचे. आणि सुतकाचं आपल्याला काही कळत नाही, जर सुतक लागलं तर तुम्ही सोडून द्या, त्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने करावं लागणार आहे, कारण मग सुतकाचे खूप दिवस जातात. तर तसं करू नका. सुतकाचे जर तुम्ही केलं तर पुन्हा स्टार्टिंगपासून तुम्हाला पहिला शनिवार, दुसरा शनिवार करावा लागेल. पहिले जे शनिवार झाले, 3-4 झाले असेल ते सोडून द्यायचे, असं तुम्हाला करायचं आहे. आणि यानंतर विटाळ म्हणजे कोणाची डिलिव्हरी होणार असेल ते आपल्याला माहिती असतं, त्यामुळे आपण सुरुवात करायचीच नाही. डिलिव्हरी वगैरे झाली, सगळं तुमचं मोकळं झालं, त्यानंतर तुम्ही याला सुरुवात करायची. जसं मी सांगितलं, तुम्ही दुसऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी करू शकता तशाच पद्धतीने. तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा. तर आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला इतका छान मार्ग दिला आहे. मार्गदर्शन ते आपल्याला करत असतात, पण त्या मार्गावर आपल्याला चालता यायला हवं. आपण त्यांनी जे काही सेवा उपाय दिले ते करत राहायला हवे. आपण ते करत राहू तरच या कलियुगात आपल्याला शांततेने आणि चांगल्या पद्धतीने जगता येणार आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा याची माहिती होईल आणि याचा फायदा इतरांना सुद्धा, म्हणजे त्यांची सुद्धा कर्जमुक्ती होईल. आणि आपल्याला काय करायचं आहे की आपण सेवा करतोय तर आपल्याला त्याचं फळ मिळत आहे, तर इतरांना सुद्धा मिळायला पाहिजे. नसेल शेअर करायचा व्हिडिओ तर तुम्ही ओरली ही माहिती देऊ शकतात, म्हणजे कमीत कमी ओरली तरी माहिती द्या. तर बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या आहे, काही सांगायचं राहिलं असेल म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.